हॅलो डिअर फ्रेंड, आपण सिम्प्लिफाईड ईबुक 2024 या सिरीजमध्ये आपण वन लाईनर स्वरूपाची क्वेश्चन एप्रिल 2023 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत बघत आहे. पार्ट 1 मी अपलोड केला आहे. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघा. तर हे पार्ट सेकंड आहे. यामध्ये आपण आता 1 ते 50 पर्यंत आपण क्वेश्चन घेतले वन लाईनर स्वरूपात. हे आपण एप्रिल मंथचे बघणार आहे आणि टोटल प्रत्येक महिन्याचे आपण 200 प्लस क्वेश्चन बघणार आहे. ओव्हरऑल जवळपास 2500 प्लस क्वेश्चन आपण बघणार आहे. म्हणजे 2500 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून करंट अफेअर जर गेले तर काही ना काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये फसणार म्हणजे फसणार. तर हे लेक्चर सिरीज तुम्ही कंटिन्यू रिवाइज करा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि आधी जे सिम्प्लिफाईड ईयरबुक 2024 जर तुम्ही डिटेल व्हिडिओ बघितले नसेल तर प्लेलिस्ट अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. तर बघा, 51 पासून स्टार्ट करूया आपण. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यामध्ये इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 कोणत्या राज्यावर ठरलेले आहे? तर जास्तीत जास्त कर्नाटक हायकोर्टाने जास्तीत जास्त निवाडे लावलेले आहेत. त्यासाठी कर्नाटक हे राज्य ठरलेले आहे मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यामध्ये. तर लहान याच्यामध्ये जर बघितलं तर लहान याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे कोण आहे? तर लहान याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सिक्कीम. तर भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना दिली म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने तर अमेझॉन इंडिया या सोबत करार केलेला आहे. लक्षात असू द्या, अमेझॉन इंडिया सोबत करार केलेला आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर एप्रिल 2023 पर्यंत रेपो दर किती असणार आहे? जे की चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर एप्रिल 2023 चा रेपो दर किती आहे? तर हे आपण 2023 बघत आहे, म्हणून त्यामुळे रेपो दर आपल्याला 6.5% आहे, जे की चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या नंतरचा. कोणत्या संस्थेने इंडिया डिजिटल जर्नी फ्रॉम बेनिफिट्स लेसन्स ट्रॅकिंग ॲप अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? तर बघा, इंडिया डिजिटल जर्नी फ्रॉम बेनिफिट्स, एवढं तरी लक्षात ठेवा, जर्नी फ्रॉम बेनिफिट्स हा जे काही लेसन्स ट्रॅकिंग ॲप अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, IMF ने केलेला आहे. ओके. तर बातम्यांमध्ये दिसणारे तुम्हाला गैया मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? गैया मिशन कोणाशी संबंधित आहे? मग गैया मिशन युरोपियन स्पेस एजन्सी ESA शी संबंधित आहे गैया मिशन. या अशा प्रकारचे फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला तुमच्या डोळ्याकडून जाणे आवश्यक आहे. जर बातमीमध्ये दिलेला रॅकून स्टीलर म्हणजे काय? आता रॅकून स्टीलर म्हणजे काय नेमकं बघा. रॅकून स्टीलर काय? मालवेअर आहे एक प्रकारचा. ते जवळपास आपल्याला सायबर हल्ल्याच्या संबंधित बघायला मिळते. प्रार्थनास्थळे कायदा कोणत्या तारखेला उभा राहिला म्हणून प्रार्थनास्थळांच्या चरित्र्याचे रक्षण करतो? तर प्रार्थनास्थळ कायदा हा जवळपास 15 ऑगस्ट 1947 मध्ये तो काय उभा राहिला, जे की प्रार्थनास्थळांच्या चारित्र्याचे रक्षण करतो. हा 15 ऑगस्ट 1947. ओके. तर कोणत्या संस्थेने सरकारी ट्रेडर्स रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे? तर सरकारी ट्रेडर्स रिपोर्ट्स हे डिलाइट सेंटर फॉर गव्हर्नमेंट इन्साइट्स लक्षात असू द्या. डिलाइट सेंटर फॉर गव्हर्नमेंट इन्साइट्स लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर कोणत्या देशाने ओव्हरसीज सिक्युरिटी असिस्टन्स OSA कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर OSA ओव्हरसीज सिक्युरिटी असिस्टन्स कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? तर जपान. ओके. जर उल्का शॉवरशी संबंधित आपण काल जपान बद्दल न्यूज बघितली. तर ऑर्डर ऑफ व्हाईट ईगल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च जे काही आहे हा भेद आहे? तर पोलंडचा आहे. तर ऑर्डर ऑफ व्हाईट ईगल हा पुरस्कार. तर प्रोजेक्ट्स क्या फोर्स ही पूर्ण आकाराची स्वायत्त बसेस वापरण्यासाठी कोणत्या देशांनी पहिली नोंदणीकृत सेवा केलेली आहे? तर एवढं लक्षात ठेवा, प्रोजेक्ट्स क्या हे सेवा जे आहे ते बसेस सेवा UKने लॉन्च केलेली आहे, नोंदणीकृत केलेली आहे सेवा. तर प्रोजेक्ट्स क्या. तर त्यासोबत जर बघितलं आपण कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू राज्य सगळ्यांना माहित आहे. तर हे तुम्हाला जरी GS मधलं वाटत असेल पण हे थोडंसं करंटमध्ये होतं कुंडनकुलम, म्हणून हे तुम्हाला GS प्रकार म्हणून आलेलं आहे. तर बातम्यांमध्ये दिसलेली टॉप्स योजना
केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे. तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. टॉप्स कधी पण एखाद्या याच्यामध्ये जर स्पर्धेमध्ये हे युवा टॉपच करतात, मग टॉपचे युवा व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहे. लंपी स्किन डिसीज मुळे कोणत्या जातीमध्ये जास्त ताप येतो? तर लंपी स्किन डिसीज मुळे कोणत्या जातीमध्ये? तर गुरेढोरेमध्ये लंपी डिसीज तुम्हाला बघायला मिळालेला आहे. कोणत्या राज्याने केरळ ग्रीन एनर्जी कॉरिडॉरला निधी देण्यासाठी KFW सह कर्जासाठी करार मंजूर केलेला आहे. म्हणजे केरळ ग्रीन एनर्जी कॉरिडॉर निधी हे जर बघितलं KFW साठी कर्जासाठी करार मंजूर केला आहे, तर केरळसाठी. ओके, तर पुढे बघूया आपण. तर पुढे काय न्यूज पुढे म्हटलेलं आहे, जे इथे थोडस प्रिंटिंग मध्ये थोडस हे झालेलं आहे. तर जे काही रिअल इस्टेट प्रकल्प आहेत या तपासणी करण्यासाठी शहरी व्यवहार मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहे? रिअल इस्टेट साठी जी काही समिती स्थापन केली होती त्यासाठी अमिताभ कान ही समितीचे प्रमुख आहे. लक्षात सुद्धा थोडस प्रिंट जे आहे स्कॅन करताना कट झालेलं आहे. तर जागतिक बँकेच्या मते आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज काय आहे? मग जागतिक बँकेच्या वर्ल्ड बँकेने भारताच्या जी काही आर्थिक वर्षासाठी वाढीचा अंदाज काय केलेला आहे? तर 6.3. लक्षात सुद्धा 63 म्हणजे 6.3. तर B-52 स्ट्रॅटेजिक बॉम्बर अलीकडे कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय हवाई आहे? तर B-52 एवढं लक्षात ठेवा, हा दक्षिण कोरिया आणि USA शी संबंधित द्विपक्षीय हवाई कवायत आहे, म्हणजे सराव आहे. तर B-52 हे जर बघितलं तर हा हवाई कवायती सराव आहे आणि द्विपक्षीय सराव आहे. कोणत्या दोन देशांदरम्यान? दक्षिण कोरिया आणि USA. शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क कोणत्या वयोगटातील मुलांसाठी फ्रेमवर्क प्रदान केलेला आहे? तर शालेय शिक्षणासाठी जे की राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क हे 3 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वयोगटातील आहे. 3 ते 18. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान म्हणजे जे की मध्यस्थ मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आहे हे नीतिशास्त्र कोड नियम 2021 मध्ये सुधारणा अधिसूचना केल्या आहेत. तर सिम्पली इथे लक्षात ठेवा, माहिती तंत्रज्ञान जे आहे त्यांनी नियम केला 2021 मध्ये, हे सुधारणा अधिसूचना केलेल्या आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान बाबतीत? तर इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालय. हे जे आहे ते सोपे न्यूज आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न मध्ये उत्तर बघायला मिळते. तर बातम्यामध्ये दिसणारे ज्यूस मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पाठच करावा लागतो. ज्यूस मिशन हे युरोपियन स्पेस एजन्सी. ओके, युरोपियन स्पेस एजन्सी. तर ज्यूस मिशन म्हणतात युरोपियन स्पेस एजन्सी, लक्षात घ्या. कोणते राज्य इलेक्ट्रॉनिक नॉलेज नेटवर्कशी संबंधित आहे? इलेक्ट्रॉनिक नॉलेज नेटवर्क कोणाच्या राज्यामध्ये? तर बिहार राज्यामध्ये, लक्षात घ्या. ओके, तर इंडियन स्पेस पॉलिसी 2023 यानुसार कोणती संस्था अंतराळ तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे? तर इंडियन स्पेस पॉलिसी 2023 नुसार हे संस्था जर बघितलं तर इस्रो आहे. त्याबद्दल काय आहे? तर ग्लोबल एनर्जी मॉनिटरच्या 9व्या वार्षिक सर्वेक्षणानुसार ग्लोबल एनर्जी मॉनिटर तर 9वं जे काही आहे वार्षिक सर्वेक्षण होतं 2023. कोणत्या देशात कोळसा क्षमता सर्वाधिक आहे असं म्हटलेलं आहे एनर्जी मॉनिटर सर्वेक्षणानुसार 9व्या? तर हे चीनमध्ये तुम्हाला कोळसा क्षमता सर्वाधिक बघायला मिळणार आहे. पुढे जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टाने सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केरळ उच्च न्यायालयाचे आदेश बाजूला ठेवले ज्यांनी कोणत्या वाहिनीच्या परवानगीने नूतनीकरण करण्याचा नकार दिला? तर त्यांनी जर बघितलं तर मीडिया वन हे जर बघितलं हे सुप्रीम कोर्ट, सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केरळ उच्च न्यायालय आदेश बाजूला ठेवले. हे मीडिया वन ही वाहिनी आहे. भारतात राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो भारतामध्ये. ओके, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्थ मंत्रालयाच्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर कर्मचाऱ्यांची पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली, त्याचे प्रमुख कोण आहेत? तर हे TV सोमनाथ हे त्याचे प्रमुख आहेत. TV सोमनाथ. ओके, तर लिगो इंडिया इनोव्हेशन वेव्ह डिटेक्टर हे कोणत्या राज्यात बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली? तर जर बघा लिगो इंडिया हे जर बघितलं हे वेव्ह डिटेक्टर आहे, हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बांधण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कोणत्या संस्थेने
सिव्हिजन ॲप लॉन्च केलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे भारतीय निवडणूक आयोगाचे कलम तुम्हाला माहितीच असेल. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही. सिंपल आहे. तर पुढे जर बघितलं तर कोणता देश हे IMF आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग अॅन्युअल मीटिंग आयोजित करतो. तर हे USA करतो. IMF आणि जागतिक बँकेची स्प्रिंग मीटिंग आयोजित करतो. कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने रायनो रायडर्स मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे? तर रायनो रायडर्स मोटरसायकल जी काही रॅली आहे याचे आयोजन भारतीय सैन्याने केलेले आहे. दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जे काही दुग्ध उत्पादन शेतकरी आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य केंद्राच्या प्रदेशाने संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे? संजीवनी प्रकल्प हा हिमाचल प्रदेशचा आहे. लक्षात घ्या, हे दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांसाठी आहे. ओके, संजीवनी प्रकल्प. कोणत्या राज्य केंद्राच्या प्रदेशाने मालमत्ता नोंदणीसाठी रिक्त जमीन कर लागू केला आहे? रिक्त जमीन कर कोणत्या राज्याने लागू केला? तर महाराष्ट्राने लागू केला आहे रिक्त जमीन कर. ओके, तर राज्य कार्यक्षमता निर्देशांक 2021-22 आघाडीच्या धावपटू श्रेणीमध्ये किती राज्य आहेत? तर राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये 2021-22 मध्ये 5 राज्य आहेत. तर एवढं लक्षात ठेवा. तर मिलियस हे कोणत्या देशाच्या नौदलाचे मार्गदर्शन क्षेपणास्त्र विनाशक आहे? हे मिलियस हे क्षेपणास्त्र विनाशक आहे. तर हे मिलियस ही USS आहे. ओके, भारताने कोणत्या देशासोबत अनक्लोज हे महत्व अधोरेखित केले आहे? तर हे अनक्लोज व्हिएतनाम सोबत जे काय महत्व आता तुम्हाला व्हिएतनाम भारत देशासोबत संबंधाच्या बाबतीत होते हे महत्व अनक्लोजचे जर बघितलं तर भारताने अनक्लोज हे महत्व अधोरेखित केले आहे. कोणाशी? व्हिएतनामशी. सायबर सुरक्षित भारत हे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? सायबर सुरक्षित भारत हा केंद्रीय मंत्रालयाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय सायबर सुरक्षा भारत याशी संबंधित आहे. तर पुढे जर बघितलं आपण कोणता देश हे स्पाइक अँटी टँक मिसाईल बनवतो? स्पाइक अँटी टँक मिसाईल इस्रायल आहे. या आता युद्धाच्या बाबतीत थोडंसं चर्चेत होतं म्हणून स्पाइक अँटी टँक मिसाईल लक्षात सुद्धा कोणता देश बनवतो? इस्रायल. सागरमाला इनोव्हेशन्स अँड स्टार्टअप पॉलिसी या मसुद्याशी संबंधित जर बघितलं कोणते केंद्रीय मंत्रालय संबंधित आहे? तर हे बंदरे शिपिंग अँड जलमार्ग मंत्रालय जर बघितलं सागरमाला इनोव्हेशन्स याच्याबद्दल थोडंसं या मंत्रालयाचे नाव संबंधित. थर्ड रिजनल सिम्पोजियम ऑन ग्रेनिंग द ज्युडिशियरी हे यजमान शहर कोणते आहे? तर थर्ड रिजनल सिम्पोजियम ऑन ग्रेनिंग द ज्युडिशियरी किंवा थर्ड रिजनल सिम्पोजियम या अशा पद्धतीने तुम्ही नाव ठेवले तर लक्षात राहील. यासाठी यजमान शहर होते नैरोबी. ओके, नैरोबी. तर कोणत्या देशाने मेरा 532 आत्मघाती ड्रोन विकसित केले आहे? तर तुम्हाला विचारू शकतो सिंपली मेराज 532 काय आहे? ड्रोन आहे, पाणबुडी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. तर मिराज 532 हे ड्रोन आहे, हे विकसित केले आहे इराणने 532 ड्रोन विकसित केले आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कोणत्या देशात तुळशी घाट जीर्णोद्धार प्रकल्प सुरू केलेला आहे? तर तुळशी घाट जीर्णोद्धार प्रकल्प परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी प्रकल्प सुरू केलेला आहे. तर हे युगांडा या देशामध्ये लक्षात सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपल्या संस्कृती संबंधित तुळशी घाट जीर्णोद्धार प्रकल्प हे युगांडा देशामध्ये करणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नुसार कोणत्या देशांनी H3N8 फ्लू पक्षाचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे? बघा, H3N8 फ्लू पक्षाचा मृत्यू झाल्याची घोषणा WHO ने चीनमध्येच केलेली आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला कार्य चीनमध्येच बघायला मिळते. कारण की वेगवेगळ्या कोणत्याही प्रकारचा पदार्थ जर म्हटलं तर कोणत्याही प्रकारचे प्राणी पशु पक्षी हे जे काय ते खाण्याचे काम हेच करतात. तर कोणत्या अंतराळ संस्थेने क्रॅब नेब्युलाची प्रतिमा प्रसिद्ध केलेली आहे? क्रॅब नेब्युला जर बघितलं तर हे नासा अंतराळ संस्थेने प्रकाशित केलेली आहे प्रतिमा क्रॅब नेब्युलाची. हे तर पुढे जर बघितलं आपण तर पुढे बातम्यांमध्ये दिसणारे जर बघितलं तर अलुलाल डिक्लेरेशन्स हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर कतारशी संबंधित आहे. बातम्यामध्ये दिसणारे अलुलाल. कोणता देश हे एक्सरसाइज ओरियन्स नावाचा बहुराष्ट्रीय युद्ध खेळ आयोजित करतो? तर फ्रान्स. बघा मित्रांनो, हे सर्व काही MCQ जे आहेत हे करंट अफेअर्सचे आहेत आणि आपण एप्रिल 2023 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत घेत आहे आणि तुम्हाला फक्त MCQ ची गरज आहे आणि जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहे
फक्त तुम्हाला हे रिव्हिजन करणं आवश्यक आहे. तुम्ही व्हिडिओ पाहून स्वतः वाचून रिव्हिजन करू शकता किंवा व्हिडिओ फास्ट बघून रिव्हिजन करू शकता. यामध्ये तुमचं नुकसान काहीच होणार नाही. फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिट द्यावं लागेल. बाकी इतरत्र तुम्ही फ्री टाईममध्ये पण हे व्हिडिओ तुम्ही यूज करू शकता. यामध्ये तुमचा घाटा होणार नाही आणि तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचं बऱ्यापैकी जे काही प्रश्न आहेत करंट अफेअरचे तुमच्या डोळ्याखालून जवळपास 2,500 ते 3,000 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाणार आहे. हेच माझा उद्देश आहे की तुमचा वेळ वाचावा आणि थोडंफार करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न करावा आणि जेणेकरून तुमचा अभ्यासामध्ये जे काही एनर्जी लेवल बूस्ट होईल. ओके. नामदा शतकानुशतके शतके जुनी पारंपरिक कला कुसर कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? हे एक प्रकारची कलाकुसर आहे नामदा. हे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. प्रस्थान व्यायाम हे द्विवार्षिक सन्मानित व्यायाम 2023 मध्ये शहरात आयोजित करण्यात आलेले आहे. तर प्रस्थान व्यायाम हे मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. दुसरी G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणता देश घेणार आहे? भारत. ओके. नुकतीच GI टॅग मिळालेला मिरची तांदूळ हे कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचा आहे? बिहारचा आहे. ओके. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन कधी पाळला जातो? 10 एप्रिल. ओके. तर कोणत्या देशाशी असलेल्या मैत्रीची 25 वर्षाची स्मरणार्थ भारताने अलीकडेच बिझनेस समिट्स आयोजित केलेले आहे. तर 25 वर्ष स्मरणार्थ बिझनेस समिट आयोजित केलेले आहे. तर कोणत्या देशाशी आहे मैत्री? तर फ्रान्सची. ओके. तर बातम्यांमध्ये दिसणारा कॉमस्टॉक कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे? कॉमस्टॉक कायदा USA ने केलेला आहे, लक्षात घ्या. अलीकडे कोणत्या देशाने ह्युमन कंपोस्टिंग दफन पर्यायाला कायदेशीर मान्यता दिली आहे? ह्युमन कंपोस्टिंग जे काही दफन आहे, डायरेक्ट ह्युमनला दफन करायचं, तर हे याला मान्यता देणारा जर बघितला तर USA हा देश आहे, लक्षात घ्या. हा बिहू नाच हा नृत्य प्रकार जर बघितला तर आसामचाच आहे, तुम्हाला माहिती असेल. तर बघा थोडंसं एक PDF ऍडजस्ट झाली, मागे पुढे झालेले आहे, तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. पण प्रश्नामध्ये तर काही प्रॉब्लेम झालेले असेल तुम्हाला. तर जवळपास आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जवळपास 112 ते 13 प्रश्न आपण कंप्लीट केलेले आहे टोटल एप्रिल 2023 या महिन्याचे. तर राहिलेले आपण जवळपास 100 प्रश्न लवकरच पूर्ण करू. तर पुढील मग आपण मे महिना घेऊन येऊया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो. जर काही यामध्ये करेक्शन हवं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. फक्त माझा एकच उद्देश आहे की तुम्ही लवकरात लवकर रिव्हिजन करावं आणि जास्तीत जास्त करंट अफेअरचे प्रश्न तुमच्या डोळ्याकडून जावे. वेळ कमी राहिलेला तर चांगला लागा अभ्यासाला. ठीक आहे. थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.